आयुष्यामध्ये काही वेळा असं होतं की एका मागोमाग एक समस्या प्रॉब्लेम्स तुमच्या समोर येतात. अगदी अनपेक्षितपणे एका गोष्टीतून तुम्ही थोडंसं बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय, तेवढ्यात दुसरी गोष्ट समोर येते, परत आणखीन काहीतरी तिसरी गोष्ट होते आणि मग त्याच्यामुळे ना तुम्हाला खूप अडकल्याची भावना येते किंवा तुम्ही खूप ओव्हरवेल्म्ड होता, खूप जास्त नेगेटिव्हिटी तुमची वाढायला लागते. मनामध्ये खूप वेगवेगळे नकारात्मक विचार येतात. त्याच्यामधून तुम्हाला खूप एक्झॉस्ट व्हायला होतं. असं वाटतं की मी खूप एकटा पडलो, एकटी पडली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी मला कोणाचीच मदत मिळत नाही आहे किंवा हवा तसा सपोर्ट मिळत नाही आहे आणि प्रॉब्लेम्स तर काही संपत नाही आहेत. हे सगळं माझ्या बाबतीत का घडतं आहे, हे का एका मागोमाग एक या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि या कधी संपणार आहेत किंवा हे सगळं कधी बंद होणार आहे, कधी मी या सगळ्यातनं बाहेर पडणार आहे किंवा कधी मला नॉर्मल लाईफ जगता येणार आहे. असे बरेच विचार मनामध्ये इतके सातत्याने तुमच्या येत राहतात आणि मग त्याने काय होतं, प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्याची जी तुमची ताकद आहे ती कमी होते. तुम्हाला तुमचा जो हेल्पलेसनेस आहे, असमर्थता जी आहे ना, ती जास्त वाढायला लागते आणि मग तुमचा स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी व्हायला लागतो. ती ताकद कमी झाल्यामुळे एनर्जी लेवल तुमची कमी होते. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा जी आहे, ताकद आहे, ती कुठेतरी कमी होते आणि त्याच्यामुळे मग त्या प्रॉब्लेम्सना तोंड देणं जे आहे ते खूप अवघड वाटायला लागतं आणि मग त्या दरम्यान तुमचा राग वाढणं, खूप चिडचिड वाढणं किंवा आपल्या कामामध्ये पुरेसं लक्ष न लागणं किंवा तब्येतीवरती त्याचा परिणाम होणं, झोप न लागणं, भुकेवर परिणाम होणं, असे एक ना अनेक परिणाम तुमच्या आयुष्यावरती दिसायला तुम्हाला लागतात आणि मग कळत नाही की आता नक्की काय करायचं. तर कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा शांत राहणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि असं म्हटल्यानंतर आपसुकच तोंडातून निघतं आपल्या की अरे, एवढं सगळं असताना मी शांत कसं राहू. पण एवढं सगळं असताना शांत न राहून तरी काय होतंय, चिडचिड करून, त्रागा करून घेऊन किंवा नेगेटिव्ह बडबड करून सतत किंवा त्या प्रॉब्लेमबद्दल परत परत बोलून किंवा सतत वाईट वाटून घेऊन, सतत रडून किंवा सतत तक्रारी करून काय वाटायला येतंय आपल्या, हा एक महत्त्वाचा विचार आहे. म्हणजे आपण प्रोज अँड कॉन्सचाच विचार केला तर आपल्या अगदी लक्षात येईल की शांत राहण्याने आपल्याला उलट ऊर्जा तरी मिळेल, आपल्याला परिस्थिती लढण्याचं बळ येईल आणि आपल्याला मार्ग काढणं सोपं जाईल. त्रागा जितका करून घेऊ, जितकं रडत राहू, जितकं त्या परिस्थितीबद्दल उगाळत राहू तेच 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 तेच, तितकं आपण त्या सोल्युशनपासून लांब जाणार आहोत आणि आपणही कोसळणार आहोत जास्त. म्हणजे दोन्हीकडून नुकसानच आहे ना. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्याला शांत राहणं हे जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला आज बोलायचं आहे. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला यात आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट येतो, आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे. तर आज आपण बोलतोय कठीण प्रसंगामध्ये शांत कसं राहायचं. अतिशय अवघड वाटणारा विषय, पण तरीही अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊयात, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती काम करणं सोपं जाईल. तर आता जसं मी म्हटलं तसं कठीण परिस्थिती ही कुणालाच चुकलेली नाही आहे. म्हणजे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला कठीण परिस्थितींना सामना करावा लागतो. आपल्याला तिथून पळवाट काढता येत नाही, आपल्याला त्याला तोंड द्यावं लागतं. मग ते तोंड देत असताना आपण जर त्याचा त्रास करून घेतला, जास्त जास्त वाईट वाटून घेतलं, जास्त आपण त्याच्याबद्दल त्रागा आणि तक्रारी करायला सुरुवात केली किंवा त्याची बडबड करायला सुरुवात केली त्याच्याबद्दल, तर त्याने काय होणार आहे, आपला त्रास वाढणार आहे आणि आपण परिस्थितीपासून अजून लांब जाणार आहोत, सोल्युशनपासून अजून लांब जाणार आहोत. म्हणून आपल्याला शांत राहणं हे केव्हाही त्या परिस्थितीशी 2 हात करण्यासाठी, त्याच्याशी तोंड देण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण शांतपणा तुम्हाला पॉझिटिव्हिटी आणण्यासाठीच मदत करतो. शांत असताना तुम्ही कधीच नेगेटिव्ह नसता. जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुमचं मन पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी खूप तयार असतं आणि मग तुम्ही जे काही तुमच्या मनाला द्याल ते तुमचं मन घेतं आणि मग ते तुमच्या वागण्यामध्ये आणायला सुरुवात करतं. मग आता ते शांतता कुठून आणायची? हा शांतपणा काही विकत मिळत नाहीये किंवा तो कोणाच्या तरी कडून आपण हिसकावून घेऊ शकत नाहीये, कोणाकडनं मागून घेऊ शकत नाही आहोत. हा शांतपणा आपल्याला आपल्यामधूनच आणायचा आहे आणि शांत असणं ही एक नैसर्गिक स्थिती आहे माणसाची. जेव्हा त्रागा कटकटी नसतात
तेव्हा आपण शांतच असतो ना, कारण आपण जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण समाधान घेत असतो, आनंद घेत असतो आणि त्याच्यातूनच ती शांततेची भावना आपल्यामध्ये आलेली असते. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्या लक्षात येत असेल तर ही शांततेची भावना आणण्यासाठी मला आनंद आणि समाधान ह्या गोष्टींकडे आधी त्याचा शोध घेतला पाहिजे. त्याच्यासाठी मला प्रयत्न करायला हवेत, मग माझं मन शांत व्हायला मला मदत मिळणार आहे. मग हे आनंद आणि समाधान कुठून येणार आहेत? एखाद्या गोष्टीमध्ये आनंद केव्हा मिळतो, समाधान केव्हा मिळतं? जेव्हा आपण त्या गोष्टीच्या पॉझिटिव्ह पैलूंवरती फोकस टाकतो किंवा आपण त्यातल्या पॉझिटिव्हिटीकडे जास्त भर देतो आणि जी नेगेटिव्हिटी आहे ती आपण दुर्लक्षित करतो. म्हणजे जर आत्ता एखाद्या गोष्टीमध्ये मला यश मिळालं, मला लोक कौतुक करतात, तर 100 लोक कौतुक करतात आणि एखाद दुसरं कोणीतरी काहीतरी नेगेटिव्ह बोललं तर मला त्या गोष्टीचं काहीच वाटणार नाही. कारण का तर मेजॉरिटी काय आहे किंवा जास्तीत जास्त चांगलं काय आहे याच्याकडे माझं लक्ष गेलंय आणि त्याच्यामुळे मला आनंद आणि समाधान मिळाले. तर इथे जो एक नॅचरल फिल्टर काम करतोय आपला, की चांगलं जे आहे त्याच्याकडे बघणं आणि जे नको आहे त्याला दुर्लक्षित करणं, ही जी गोष्ट आहे ना, ही आपल्याला आनंदाकडे आणि समाधानाकडे नेहमी घेऊन जायला मदत करते. आणि आयुष्यामध्ये ना सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कधीच वाईट किंवा खराब किंवा उपयुक्तच नाही आहेत, टाकाऊच आहेत असं अजिबात नसतं. म्हणजे खूप वेळेला जर तुम्ही नीट अभ्यास केला किंवा नीट लक्ष दिलं तर काही तुम्हाला वरवर वाईट वाटणाऱ्या गोष्टी किंवा नेगेटिव्ह वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कुठे ना कुठे काही ना काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे देत असतात, जर आपण थोडा नीट विचार केला, खोलात जाऊन विचार केला तर. म्हणजे काही वेळेला असं होतं की आत्ता आपल्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होतोय, पण आपण जितकं त्याच्या शांतपणाने तोंड देऊन त्याच्याशी लढतोय, 2 हात करतोय आणि पुढे जातोय, तर आपल्याला काही काळानंतर असं लक्षात येतं की अरे ही जर गोष्ट माझ्या आयुष्यात घडली नसती तर मग हे बळ कुठून आलं असतं, हा आत्मविश्वास कुठून आला असता, किंवा हे जे काही मी शिकलोय त्याच्यातून हे मला कुठून शिकायला मिळालं असतं जर ते अपयश किंवा जर ती दुर्दैवी घटना माझ्या आयुष्यात घडलीच नसती. आज कितीतरी जे यशस्वी लोक आहेत त्या यशस्वी लोकांचं जर तुम्ही इंटरव्ह्यूज बघितले असतील किंवा त्यांचं आत्मचरित्र वाचलं असेल तर त्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला हमखास सापडतात की आयुष्यामध्ये ठेच लागली आहे, दुर्दैवी घटना घडल्या आहेत आणि त्याच्यानंतरच मग त्यातून शिकून काहीतरी चांगलं, खूप चांगलं घडलंय. म्हणजे त्याच्यात जे दुर्दैवी घडलं ना, जे वाईट घडलं ना, त्याच्या कितीतरी पटीने चांगल्या गोष्टी आयुष्यात घडल्या. त्याला वेळ लागला, कष्ट लागले, पण त्या घडल्या. मग हा जो प्रवास आहे वाईटातून चांगल्याकडे जाण्याचा, हा जो प्रवास आहे हा सोपा नाहीये, नक्कीच नाहीये, पण त्याच्यामध्ये जे काही आपल्याला जो शांतपणा लागतो ना तो महत्वाचा आहे. मग आज आपल्याला तो शांतपणा आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आज आपण ज्या काही गोष्टी प्रॉब्लेम्स आहेत, जी काही समस्या आहे आपल्याकडे, तिच्याकडे आपण जास्तीत जास्त जे नेगेटिव्ह आत्ता बघतोय ते बघणं सोडून देऊयात. म्हणजे काय, जे मी अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले ना की त्या परिस्थितीबद्दल जे आपण आत्ता नेगेटिव्ह स्वतःला सांगतोय की ती का आली माझ्या वाट्याला, कधी जाणार, आली म्हणजे मी खूप दुर्दैवी आहे, माझ्याच वाट्याला हे सगळं येतं, मला कोणाचीच मदत नाही आहे, मी एकटाच किती करत राहणार, मग मला हे जमणारच नाही किंवा बास झालं, आता सगळं संपलं आहे, हे सगळं जे नेगेटिव्ह सेल्फ टॉक आहे हे आपल्याला आधी पूर्णतः डोक्यातनं काढणं ही आपली पहिली पायरी. मग ते काढण्यासाठी आपल्याला दीर्घ श्वसन मदत करतं. दीर्घ श्वसन करत असताना, श्वास सोडताना मनातले सगळे नेगेटिव्ह विचार एका मागोमाग एक चाललेत असं आपल्याला मनाला सांगायचंय. नुसतं सांगायचं नाही तर ते आपल्याला आतून अनुभवायचं आहे, फील करायचं आहे की एक एक विचार मी मनाच्या बाहेर पाठवतोय. हळूहळू रोज प्रॅक्टिस करत करत आपल्याला हे जमायला लागतं. आपण त्या विचारांवरती विश्वास ठेवणं बंद केलं की मग ते अगदी सहजपणाने जातात. आपण जेवढा त्याच्यावर विश्वास ठेवतो, जेवढं त्याला अटॅच करतो स्वतःशी, तेवढे ते चिकटून बसतात मनामध्ये. म्हणूनच आपल्याला त्यांना रस्ता दाखवायचा आहे बाहेर जाण्याचा. हे रोज अगदी न चुकता केलं पाहिजे. आयुष्यात प्रॉब्लेम असोत अथवा नसोत, रोजची येणारी नेगेटिव्हिटी रोजच्या रोज मनातून बाहेर पाठवली
तर ती साठली जाणार नाही आणि ते आपल्या वागण्यामध्ये आणखीन नेगेटिव्हिटी आणणार नाही आणि तिथूनच शांततेचा प्रवास सुरू होतो. शांततेची भावना तिथूनच जन्म घेते जेव्हा नेगेटिव्हिटी जाते. मनात खूप नेगेटिव्हिटी असताना आपण शांत राहूच शकत नाही. म्हणून नेगेटिव्हिटी घालवणं हा शांतता मिळवण्यासाठीचा अतिशय पहिला मार्ग आहे, पहिली पायरी आहे. तर ते सुरुवात करा रोजच्या रोज, की मनात असणारे नेगेटिव्ह विचार लिहिणं आणि ते श्वासोच्छ्वास करताना, दीर्घ श्वसन करताना, श्वास बाहेर सोडताना आपण मनाच्या बाहेर पाठवतो आहोत हा अनुभव घेत राहणं. जेव्हा सुरुवातीला त्रास जास्त होतोय तेव्हा दिवसातून 3-4 वेळा करत राहा 10-10 मिनिटासाठी, जेणेकरून सतत तुम्ही तुमच्या मनाला हा संदेश देताय की हे विचार आता मला मदत करत नाहीत, या विचारांची मला गरज नाही आणि मुळात हे विचार तार्किक नाहीत, वस्तुस्थितीला धरून नाहीत. तर हे झालं नेगेटिव्हिटी बाहेर काढण्याच्या बाबतीमध्ये. आता पुढचा मुद्दा असा आहे की आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय करू शकतो, आत्ता आपल्या समोर काय मार्ग आहेत आणि या परिस्थितीला तोंड देण्यासाठीची जी माझी ताकद आहे त्या ताकदीवर माझा विश्वास आहे हे स्वतःला सांगणं. म्हणजे ज्याला आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतो ना, ते खूप महत्त्वाचं आहे, जे आपण हरवून बसतो आपल्या नेगेटिव्हिटीमुळे आणि मग त्याच्यामुळे शांततेपासून लांब जातो आपण. मग आपल्याला की ही शक्ती जी आहे, जी सगळ्यांमध्ये असते, नैसर्गिक शक्ती परिस्थितीला तोंड देण्याची, ती माझ्यामध्ये आहे. मी त्याचा अवलंब करणार आहे आणि जे काही समोर माझ्या मार्ग आहेत आत्ता त्याच्यावरती चालणं माझं काम आहे. ते मला सोडायचं नाही आहे आणि मी ते करणार आहे. मी पूर्ण नेटाने किंवा पूर्ण जिद्दीने, पूर्ण ताकदीने, माझ्या परीने जेवढं मला शक्य आहे तेवढे 100% प्रयत्न मी करणार आहे, हे स्वतःला सांगत राहणं. आणि आयुष्यात दुर्दैवी परिस्थिती ओढवणं म्हणजे आयुष्य संपणं हे नाही आहे. त्याने आपली ताकद कमी होते ना आपलं आयुष्य बिघडतं. फक्त काही काळ त्रास होतो. काही काळ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, तो आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. तिथे आयुष्यभर आपल्याला हे ओढत न्यायचं नाही. आपल्याला ते कमीत कमी वेळामध्ये त्याच्याशी 4 हात करून त्या परिस्थितीतून बाहेर पडायचं. मग बऱ्याचदा काही परिस्थिती अशा असतात की ज्याच्यातून पटकन बाहेर पडणं शक्य नाहीये. एखादं नातं आहे किंवा एखादं खूप दीर्घकाळ चालणाऱ्या काही गोष्टी आहेत ज्याच्यातून सहजपणाने बाहेर नाही पडता येते, हरकत नाही. फिजिकली बाहेर नाही पडता येते पण मेंटली बाहेर पडू शकतो आपण. रोज रोज उठून तेच दिसतंय, तेच होतंय, याचा त्रास होणं अगदी साहजिक आहे. पण त्याला महत्त्व देणं आपण सोडू शकतो. त्याच्याकडे जास्तीत जास्त नेगेटिव्हली बघणं आपण सोडू शकतो आणि मुळात आत्ता जसं म्हटलं तसं की माझ्यामध्ये ती ताकद आहे, मी या परिस्थितीतून बाहेर पडणार, मी या प्रसंगाला 2 हात करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, हे स्वतःला रोज रोज सांगत राहणं. आणि ही परिस्थिती ओढवणं म्हणजे मी कमजोर पडणं नाही आहे किंवा माझं आयुष्य संपणं नाही आहे, तर मी स्वतःला स्ट्रॉंग बनवत आहे. या सगळ्यातून मला काहीतरी नवीन शिकायला मिळतं आहे आणि मी या शिकवणीतून, या लर्निंगमधूनच माझं आयुष्य नवीन वळणावर नेणार आहे. आपण स्वतःला ना नेगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे नेत राहतो तशी तशी शांतपणाची भावना वाढते आणि मग शांतपणाची भावना वाढली की पॉझिटिव्ह थिंकिंग जास्त वाढायला लागतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एकतर आपल्या नेगेटिव्ह रिॲक्शन्स आणि नेगेटिव्ह बोलणं, वागणं, विचार करणं ह्या सगळ्या गोष्टींवरती आधी काम करायचं आहे, त्या पूर्णतः मनातनं काढायच्या आहेत. दुसरी गोष्ट, वस्तुस्थिती आपण ॲक्सेप्ट करणं, स्वीकारणं आणि आता त्याला मला तोंड द्यायचं आहे, ताकदीनिशी तोंड द्यायचं आहे हे स्वतःला सांगितलं की मग तो शांतपणा आहे, तो शांतपणा आपल्याकडे येईल. त्याच्यासाठी आपल्याला वेगळे एफर्ट्स पण घ्यायचे आहेत. म्हणजे रोजच्या रोज दीर्घ श्वसन हे केलं गेलंच पाहिजे. हे अतिशय न चुकता करणं खूप महत्त्वाचं आहे. रोजच्या रोज किमान 2 वेळा, जर प्रॉब्लेम जास्त असतील तर 3 ते 4 वेळा 10-10 मिनिटासाठी. त्यासोबत ओम चॅन्टिंग करणं, ओमच्या व्हायब्रेशन्समुळे तुम्हाला खूप शांतता मिळते. निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ राहणं, घालवणं, स्वतःच्या भावना मोकळेपणाने लिहून काढणं, कोणी जर नसेल शेअरिंगसाठी तर ते लिहून काढणं, स्वतःच्या आवडीनिवडींवरती जास्त लक्ष देणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी सांगणं, हे सगळं नित्यनियमाने केलं ना आपण, तर आपल्यामध्ये ना ती शांतता येते आणि आपण शांततेनेच गोष्टी हँडल करायला शिकतो.
आता हे सगळं फक्त परिस्थिती ओढवल्यावर नाही करायचं बरं का. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अगदी रोजच्या रोज, म्हणजे वाईट परिस्थिती आली नाही तरी सुद्धा रोजच्या रोज करायच्यात. जसा होमवर्क रोजच्या रोज व्यवस्थित केला, रोजचा अभ्यास रोज व्यवस्थित केला, तर परीक्षेच्या वेळी ताण पडत नाही ना. अचानक एकदम उठून अभ्यास करायला गेलो तर कसं होणार. मग इथे सुद्धा तेच आहे ना, आयुष्याची परीक्षा आहे. आयुष्यामध्ये कधी परीक्षा येतील माहिती नाही, सरप्राईज टेस्ट असतात त्या. तर त्यांना तोंड देण्यासाठी, त्यांच्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला रोजच्या रोज एफर्ट्स घ्यायला पाहिजेत. थोडा वेळ आपल्याला द्यायला पाहिजे स्वतःसाठी, स्वतःच्या नकारात्मक गोष्टींना बाजूला सारण्यासाठी, पॉझिटिव्ह गोष्टी वाढवण्यासाठी, शांतपणा वाढवण्यासाठी. हे अगदी न चुकता केलं ना की मग ते आपल्यामध्ये उतरतं. म्हणजे त्या गोष्टी आपसूक आपल्यामध्ये येतात. आणि मग आपल्यामध्ये आल्यानंतर जेव्हा अचानक काहीतरी आयुष्य आपल्याला असं एकदम धक्का देतं किंवा काहीतरी घटना घडतात मन हलवून टाकणाऱ्या, तर तेव्हा तितकं जड जात नाही किंवा आपण कोलॅप्स होत नाही, कोसळत नाही. आपण तोंड देतो, आपण शांतपणाने, धैर्याने, हिमतीने तोंड देतो. का तर आपण ती शांतता आधीपासूनच आणलेली आहे. आधीपासूनच आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचारांमध्ये आपण बदल केला. त्यामुळे ह्या मुद्द्यावरती नक्की विचार करा. आपल्या चॅनलवरती रिलॅक्सेशन टेक्निक्सचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. जर्नलिंग कसं करायचं, मनातल्या भावना कशा व्यक्त करायच्या ह्याच्यावरती मी व्हिडिओज केला आहे. त्यानंतर कृतज्ञतेची भावना आपल्याला मानसिक ताणातून बाहेर पडण्यासाठी, शांत राहण्यासाठी मदत करते, त्याच्यावरचेही काही व्हिडिओज आहेत. तर रिलॅक्सेशन टेक्निक नावाची जी एक प्लेलिस्ट आहे चॅनलची आपल्या, त्यावरती तुम्ही सगळे रिलॅक्सेशन टेक्निक बघू शकता. त्यातले तुम्हाला सोयीचे आणि आवडीचे वाटतील असे कुठलेही एक दोन तुम्ही रोजच्या रोज फॉलो करा, जेणेकरून ही शांततेची भावना तुमची वाढायला लागेल आणि तुम्हाला येणाऱ्या कुठल्याही प्रसंगांना तोंड देणं हे सोपं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी याच्यासाठी शेअर करा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.